नमस्कार, मी वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष युवक जिल्हा उपाध्यक्ष अजय चंद्रशिवे कवठेमंकाळ ते सलगरे हातणी या हायवेवरती सध्या आम्ही इथे उभे आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बंडगरवाडी ते कवठेमंकाळ या तलावामधून प्रादेशिक पाण्याची पाईप इथून या ठिकाणाहून पुरून नेण्यात आले आहे। गेल्या 5 ते 6 महिन्यापासून ते काम होऊन इथला जो कॉन्क्रीटचा रस्ता होता तुम्ही पाहू शकताय, हा जो कॉन्क्रीटचा रस्ता सुस्थितीत होता तो फोडून ती पाईपलाईन नेण्यात आली। पण पाईपलाईन मुजवल्यानंतर सुद्धा त्याची व्यवस्था किंवा याचं जे कॉन्क्रिटीकरण करायचं होतं किंवा डांबरीकरण करायचं होतं ते अद्याप केलेलं नाही। या कामाची जर तुम्ही निकृष्ट दर्जाची या कामाची जर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जर दखल घेणार असाल तर बघा, मी तुम्हाला दाखवू शकतो। ते कुठंपर्यंत उकरलेलं आहे, येण्या जाणाऱ्या लोकांना किती त्रास होतो तुम्ही बघू शकता। सारे सागरे हॉस्पिटल आहे, पलीकडच्या बाजूला लहान मुलांचा दवाखाना आहे। इथे भरपूर प्रमाणात रुग्ण येतात, वाहनं लावण्यासाठी सुद्धा जागा नाही। रोज येणं जाणारे संध्याकाळचे अंधाराच्या ठिकाणी असल्यामुळे हे कित्येक जण तर पडून जखमी झाले। पण याची प्रशासन कधी नोंद घेणार, दखल कधी घेणार, हा माझा इथल्या जनतेच्या वतीनं माझा प्रश्न आहे। तर या प्रकरणाची चौकशी करून संबंधित जो कोण ठेकेदार आहे त्याच्यावरती योग्य ती कारवाई व्हावी अशी मी जनतेच्या माध्यमातून मी मागणी करतोय। अनेक ठिकाण आहे, हिंगणगाव कॉर्नर त्या ठिकाणी सुद्धा भला मोठा खड्डा पडलेला आहे। त्या ठिकाणी